शुरू तो करो हमारा। यात्रीगण कृपया ध्यान दें, 1 घंटे पहले हमने पुणे के हवाई अड्डे से उड़ान भरा है। कृपया ध्यान दें, ये हवाई अड्डा मिलिट्री के कक्ष में आता है। यहाँ पे तस्वीरें खींचना वर्जित है। बाहर का अधिकतम तापमान 25 डिग्री सेल्सियस है और हम निकल पड़े हैं जलगांव के लिए। निर्धारित समय है अपना 4 बजे तक वहाँ पे पहुँच जाएंगे। आज का कैप्टन है अनिकेत समुद्र, जो अभी ये हवाई जहाज चला रहे हैं। हमारे साथ है अपने केबिन क्रू पल्लवी। पल्लवी अपना चेहरा दिखाइए। हाय। ये है हमारे केबिन क्रू। ये मराठी, हिंदी, अंग्रेजी भाषा जानती है और कभी कभार जापानीज भाषा भी बोल लेती है। आपकी सहायता के लिए केबिन क्रू हाजिर रहेगा। हवा का दबाव कम होने पर ऑक्सीजन मास्क नीचे आ सकते हैं। दूसरों की सहायता करने से पहले खुद की सहायता कीजिए। कुर्सी की पेटी बांधे रखिए और इस सुनहरे सफ़र का मज़ा लीजिए। हम मिलते रहेंगे बीच बीच में, तब तक के लिए बने रहिए। हैप्पी जर्नी। पहिला सपोर्ट शपथ त्या परफेक्ट टाइम सुरू केला आपण मग कडक मनोरा घे आपला आयफेल टॉवर करा। वीज महामंडळाचा आयफेल टॉवर जबराट धुकं आहे, जबराट। अर्जुन आएंगे 20 किलोमीटर छत्रपति संभाजीनगर। औरंगाबाद इतका नाही, झोपायला लागली अरे गाणं ऐकून। बदला गाणं आहे अरे, काय आहे? बताए क्या होगा, प्यार हमें किस मोड़ पे ले आया, के दिल करे आए हाय कोई ये बताए क्या होगा। आता औरंगाबादच्या जवळ आलो आम्ही आणि अजिबातच पाऊस नाही येते। म्हणजे खरं आम्ही बाईकचा प्लॅन करत होतो, बाईकवरनं जळगावला जायचा। आणि याच्यामध्ये एवढा वेदर रिपोर्टमध्ये दाखवला होता की घमासान, थंड स्टॉर्म, रेन वगैरे, येलो अलर्ट दाखवला होता आणि इथे काहीच पाऊस नाही। असं वाटतं की आलो असतो बाईकवरनं तर मजा आली असती। बट एनिवेज, तर आता औरंगाबादला आम्ही कुठल्या केव्स, एलोरा ना, वेरूळ, एलोरा त्या केव्सला जायचा प्लॅन करतोय। जाणार आहे मी, तर नक्की जाणार आहे। फक्त गर्दी बघू किती आहे, कारण शनिवार आहे त्यामुळे सांगता येत नाही। पण सकाळची वेळ जस्ट 9, 9:15 वाजता आता। नसेल गर्दी तर नक्की जाऊ। तिकडे गेल्यानंतर जरा फोटो बिटो काढू मस्त। मला 2-4 शॉट्स घ्यायचे तिथले। मागच्या वेळा गेलो होतो तेव्हा आयफोन नव्हता, आता आहे। मला जरा चांगले फोटो काढायचे तिथले। तर बघू कसं काय। बाहेरचं सीन नाही बोललं आहे शूटा।
एकदा पोचलो वेरूळला की मी परत कॅमेरा आहे तो दौलताबादचा किल्ला. मिस्ट हा. तर आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत आणि थोडासा एक फाटा घेऊन आपण एलोरा वेरूळ घेऊन चाललोय. हा डावीकडे जो आता मागे गेला तो दौलताबाद किल्ला होता, पण तिथे काय आपण जात नाही. आपण डायरेक्टली केव्जलाच जाणार आहे. मागे आम्ही गेलो होतो तर 10 वर्ष झाली साधारण. खूप दिवसापूर्वी जाऊन गेलो होतो. बघू आता परत जरा छान वाटतं इथं पावसाळी हवा असल्यामुळे. शेवटी पोचलो आपण वेरूळला आणि ते तिकीट काउंटर इथं तिकीट काढलं आपण. 40 रुपये एंट्री तिकीट आहे आणि IMDच्या सौजन्याने त्यांनी आपल्याला येलो अलर्ट दिला होता. थंडरस्टॉर्म वगैरे आहे, गरज के साथ छीटे पडेंगे वगैरे जर पाऊस सांगितलं तसं काही नाही, छान ऊन पडलं आहे. आणि आता आपण चाललो आहे आतमध्ये. भेटूयात. वाव. आम्ही गाडीत बसलो आणि पाऊस सुरू झाला. मग अशी IMDला शिव्या घातल्या की काय पाऊस सांगितलं, हे सांगितलं, आणि काहीच नव्हतं. कोरडं होतं सगळं. करोडी तसं कोरडं होतं. पण आता एकदम मस्त पाऊस झाला आणि जबरट हवा झाली छान. जबरदस्त पाऊस आहे. रस्त्यावरलं काही दिसतच नाही खरं तर. आणि आम्ही शोधतोय हॉटेल. 8 वाजलेत आणि जेवणाची वेळ होऊन गेली आणि खास असं काही हॉटेल नाही इथे. बघू, नशिबात जर एखादं मिळेल चांगलं हॉटेल. बहुतेक करून अजिंठा क्रॉस केल्यानंतर मिळेल असं वाटतं एकूण. आणि इकडे नुसतीच बोर्ड सँडविच आणि हॉटेल सगळीच सगळे.
माझी. वा काय गाणं आहे. मजा. क्या गाना लगाया भाइयों. हॉटेल सापडलं शेवटी. अजंठाच्या इथेच सापडलं. मस्त आहे. पहिली ऑर्डर देऊन टाकली कारण 3 वाजता झाले ऑलमोस्ट आणि सॉलिड भूक लागली होती. कॉलेजचा चेहरा बघा. सो ऑर्डर दिली आता आणि मेनू येईपर्यंत एक हॉटेल दाखवतो कसं आहे. आपली स्टायलो बाहेर उभी आहे. फार भारी मजा आली आता ड्रायव्हिंगला. पूर्ण जबरदस्त पाऊस आहे सगळीकडे पण नो प्रॉब्लेम. स्टायलो मजा आली. रस्ता आदल्यामधनं खराब आहे पण एसपीसी अजिंठा घाटामध्ये तर मजा झाली चालवायला. असा पूर्ण व्ह्यू आहे इकडनं. आणि इकडे मागे बघ जबरदस्त. तर पूर्ण पुढे ढग सगळे डोंगरावर काय तर गोप्रोमध्ये नाही येत बहुतेक करून पण मस्त व्ह्यू आहे. आता इथे जेवण करू आम्ही आणि इथं मला वाटतं मॅक्सिमम 1 आवरमध्ये पोचू घरी इन द सेन्स जळगावला. कसं वाटतंय खायला मिळते म्हणून बऱ्याच वेळानंतर. ती अशी चक्करून पडायची बाकी राहिली होती ऑलमोस्ट. खायला द्या बरोबर. आणि त्याचा सगळा स्टॉक संपवला ऑलरेडी गाडीतला. जेवण झालं जेवण आणि हॉटेलचं नाव आहे हॉटेल अजंठा ग्रीन. येणार असाल या साईडला तर लंचसाठी स्नॅक्ससाठी बुफे पण यांचे ऑप्शन्स आहेत. वर्थ ट्राय. मजा आली. ॲम्बियन्स पण छान आहे. क्लीन आहे एकदम. हरकत नाही यायला. इकडं समोर सगळा त्या अजंठाच्या लेणीचा डोंगर येतो. यार पाऊस आला परत. चला सुटतो आम्ही आता इथने. आता डायरेक्ट घरी.